शिवसेना युवा सेनेचा युवा महाराष्ट्र दौरा युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवा सेना राजकारणी सदस्य यांच्या वतीने नाशिक पुण्यनगरीत घेण्यात आला। युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान नाशिकला भेट दिली। जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते यांनी 3 दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते। या विद्यार्थ्यांना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुतळ्यास व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे स्वागत नाशिक युवा सेना चिटणीस आदित्य बोरस्ते यांनी शाल पुष्प देऊन केले। युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी उपनेते अजय बोरस्ते, युवा सेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, रोशन शिंदे, आनंद फरताडे, प्रसन्न तांबट, अमोल जोशी, शिवा जोशी, वैभव पळसकर, तुषार गिरी, विशाल वागचौरे, हेमंत वडवी, तुषार सानप, राजेंद्र धोंगडे, विशाल खैरनार, हर्षद निकम, निखिल कापडणे, आदित्य सरनाईक, अजय गरुड तसेच युवा सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी एवढंच सांगेन की आज मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला एक अतिशय प्रगतिशील महाराष्ट्र करून दाखवलेला आहे। 2.5 वर्षामध्ये कॉमन मॅन म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सरकार आलेली आहे। अशा एकनाथ शिंदे साहेबांची आता परवाच्या दिवशी या नाशिकमध्ये सभा आहे। बघा, शेवटी आज निवडणुका जरी झाल्या असतील परंतु निवडणुकांमध्ये लोकांनी भरभरून जो प्रतिसाद आमच्या या महायुतीला दिलेला आहे त्या मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये ते भेट देत आहेत आणि नक्कीच मी सर्व युवकांनाही सांगेन की ज्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्व युवकांना सांभाळून घेतलं, आता येणाऱ्या काळामध्ये आपली ती वेळ आलेली आहे की आपल्याला आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण सहकार्य करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। शिक्षणामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे। रोबोटिक असेल, कोडिंग असेल, AI असेल आणि आपल्या नाशिकच्या युवकांना हे सगळं कळलं पाहिजे, समजलं पाहिजे। याचं किमान ज्याला आपण म्हणतो की एक प्रायमरी नॉलेज व्हावं या दृष्टीनं युवा सेनेच्या वतीनं 3 दिवसांचा ही कार्यशाळा आयोजित केली आहे। आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारकामध्ये होते, याचा मला जास्त आनंद आहे। कारण बाळासाहेबांना कायम वाटायचं की आपला तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे। या कोडिंगमुळे एकतर ही सगळी मुलांना जॉब मिळू शकतो, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, स्वतःचा स्टार्टअप उभा करू शकतात। मला असं वाटतं की आदित्य बोरस्ते आणि सर्व युवा सैनिक यांनी हा जो एक उपक्रम केला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे। त्याला माझ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।